यशोदा माता अंगत पंगत योजना या कार्यक्रमाचे उद्घाटन दिनांक 13 ऑगस्ट 2025 रोजी कपिला अंगणवाडी क्रमांक 47 गायरनवाडी नरवाड येथे करायचे होते। त्यासाठीची माझी तयारी सुरू होती। प्रथम स्टेशनरी दुकानातून लागणारे सर्व साहित्य आणले। कार्डशीटवर 9 गरोदर मातांच्या सुरक्षिततेबद्दल घोषवाक्ये लिहिली आणि त्यांच्यासाठी यशोदा माता असे लिहिलेले बिल्ले तयार केले आणि लागणारे सर्व साहित्य घेतले आणि माझी तयारी सुरू झाली। माझी एक अशी सवय आहे की माझ्यावरती कोणीतरी जबाबदारी सोपवली तर ती मी पूर्ण केल्याशिवाय राहत नाही। मग त्यासाठी किती का वेळ लागेना पण पूर्ण केल्याशिवाय ती मी गोष्ट कधीच सोडत नाही। असंच सर्व साहित्याची आवराआवरी तयारी सर्व साहित्य तयार करून घेतलं। हे पहा, यशोदा माता असे लिहिलेले बिल्ले आणि गरोदर मातांची काळजी घेण्यासाठी लिहिलेली घोषवाक्य आणि ज्या घरी होते त्या फुलमाळा सर्व साहित्य सोबत घेतलं जेणेकरून डेकोरेशन करण्यास सोपं जाईल। अशा पद्धतीने सर्व तयारी मी आदल्या रात्रीच करून ठेवली आणि सकाळी शाळेत गेल्यानंतर फलक लेखन केलं, रांगोळी काढली, फुग्यांचं डेकोरेशन केलं, फुलमाळा लावल्या आणि जे घोषवाक्य लिहिलेली होती ती सर्वांना वाचता येईल अशा पद्धतीने भिंतीवरती चिकटवून घेतली। हे पहा, मी अंगणवाडी समोर केलेलं डेकोरेशन। कार्यक्रमाची सर्व तयारी झाल्यानंतर गरोदर मातांचे अंगणवाडीतील 3 ते 6 वर्ष वयोगटातील मुलांनी टाळ्या वाजवून छान असे स्वागत केले। अंगणवाडीमध्ये काहीतरी नवीन होतंय हे बघून नवीन गरोदर माता देखील खूप खुश होत्या। नवीन गरोदर मातांच्या हस्ते रिबीन कापून यशोदा माता अंगत पंगत या कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले। त्यानंतर ज्यांनी स्त्री शिक्षणाचा पाया रचला अशा आद्य शिक्षिका म्हणजे सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचं प्रतिमापूजन करण्यात आलं। आणि आमच्या अंगणवाडीतल्या लहान चिमुकल्यांसोबत नवीन गरोदर मातांनी पौष्टिक असा आहाराचा आस्वाद घेतला।
अंगणवाडीतील चिमुकल्यांना देखील आहाराचे महत्त्व पटवून दिले आणि अशा पद्धतीने आभार प्रदर्शनाने आमचा हा कार्यक्रम छान असा पार पडला. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.